आपलं स्वागत। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की काही जण असे असतात ज्यांची धाकधूक वाढायला लागते आणि ही सगळी असतात ती म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसणारी मुलं आणि त्यातही गणिताचा पेपर जो असतो तो बहुतेक सगळ्यांना टेन्शन देणारा असतो। याच गणिताचा शेवटच्या काही दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करायला आलेले आहेत संदीप गीत सर। सर स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमत मध्ये। आणि जर तुम्हालाही याविषयी काही प्रश्न पडले असतील तर आपल्याकडे 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे, फोन करा, तुमचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। त्यासाठी आपला नंबर आहे 022 6689 9263। आपल्या गप्पांना सुरुवात करूयात। सर सगळ्यात आधी एकतर परीक्षा आता आली काही दिवसांवर, ही जाणीवच खूप एक त्रास देणारी असते, एक टेन्शन देणारी असते आणि त्यातनं गणित ही 3 अक्षरच पुष्कळ असतात टेन्शन देण्यासाठी। खरंच गणित इतकं अवघड आहे का? तुम्हाला असं वाटतं का? कारण तुम्ही इतकी वर्ष गणित शिकवताय। नाही, गणित अवघड नाहीये। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी समज करून दिलेला आहे की परीक्षा म्हणजे युद्ध वगैरे आहे। युद्ध वगैरे काही नाही, तो एक चांगला अनुभव आहे आणि तो मुलांनी घेतला पाहिजे। आणि गणिताचा पेपर किंवा गणिताचा अभ्यास हा एक सुंदर अनुभव आहे, पण बऱ्याच वेळेला गणित मुलांना कठीण वाटतं। त्याचं कारण असं आहे की गणित कठीणच आहे असा एक समज पसरलेला आहे किंवा त्यामुळे काय होतं, मुलांना नीट संकल्पना समजत नाही, मुलं संकल्पना समजावून घेत नाही। बऱ्याच वेळेला दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला शिकवण्यामध्ये शिक्षकांचा एकसुरीपणा असतो, त्यामुळे गणित हे क्लिष्ट आहे किंवा हे बरोबर नाही असं मुलांना वाटतं, ते चांगल्या प्रकारे काही वेळेला शिकवलं जात नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट, सराव मुलं करत नाहीत, सरावाचा अभाव असतो की जी प्रॅक्टिस केली पाहिजे गणितांची, गणित एक वर्गात शिकवल्यानंतर जे केलं पाहिजे ते मुलं करत नाही आहेत। अभ्यासूपणा कुठेतरी कमी पडतो मुलांचा, अभ्यासूपणा तेवढा नसतो किंवा चिकाटी जी लागते, हे गणित मला येत नाही आहे, हॉट्स मधली जी गणित आहेत किंवा गणिताच्या मागे पाठ्यपुस्तकाच्या आहेत ती येत नाही आहेत तर ती मी करेनच असं मुलं ठरवत नाहीत आणि त्यामुळे गणित त्यांना हळूहळू कठीण वाटत जातं आणि मुलं जागे होतात जानेवारी महिन्यामध्ये, अरे बापरे आपण, आणि मग शेवटच्या क्षणी ते टेन्शन येतं। सर आपल्याला पहिला फोन आलाय औरंगाबादहून, बाबासाहेब ससाणे आपल्याला प्रश्न विचारतायत। नमस्कार, प्रश्न विचारा। हो मॅडम, माझी मुलगी आता 9वीला आहे आणि ती आता पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहे, पण तिला भूमितीमध्ये थोडंसं म्हणजे कन्फ्युजन होत आहे। तर ती काही प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला। भूमितीचा त्यांचा भूमिती मुलगी त्यांची 9वीत आहे, अजून 1 वर्ष आहे खरं तर तिच्याकडे 10वीची तयारी करायला, पण तरी सुद्धा पुढचं आता 10वीची तिची जर तयारी सुरू झाली असेल तर काय करायला हवं तिने? आता भूमिती हा जो विषय हा तार्किक विषय आहे, कारण 8वी पर्यंत त्यांना गणित होतं, 9वीला भूमिती आलेलं आहे, त्यामुळे भूमितीचा अभ्यास करताना पहिली गोष्ट त्यातल्या डायग्राम्स आहेत। मग भूमिती सुरुवात कुठून होते तर बिंदू, बिंदूनंतर पुढे किरण, मग रेषा, मग रेषाखंड, असं हळूहळू मुलं पुढे गेली। त्यातल्या बेसिक संकल्पना त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि भूमितीचा यापूर्वी झालेला जो अभ्यास आहे 8वी पर्यंत 7वी पर्यंत ती पुस्तकं नीट चाळली पाहिजेत आणि कंपास पेटी जी आहे त्यातली जी काही उपकरणं आहेत त्यांचा उत्तम रीतीने वापर त्या मुलींनी केला पाहिजे। आणि भूमितीला म्हणतात ना ते भीती विना भूमिती वगैरे, बरेच वेळेला पुस्तकं वगैरे आपण वाचतो, तर ती भीती पहिली मनातने काढून टाकली पाहिजे। भूमिती म्हणजे काय, भू अधिक मिती, भू म्हणजे जमीन, मिती म्हणजे मोजणं। जेव्हा माणसाने जमीन मोजायला सुरुवात केली तेव्हा भूमितीचा जन्म झाला, त्यामुळे त्या दृष्टीने भूमितीकडे बघा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। पुढचा फोन सर घेऊयात। औरंगाबादहूनच पुढचा फोन आलाय, किरण देशपांडे आपल्याला फोन करतायत। नमस्कार, प्रश्न विचारा। प्रश्न विचारा। ऍक्च्युली माझा मुलगा आहे 10वीला यावर्षी, आता तो परीक्षा देणार आहे या महिन्यामध्ये, पुढच्या मार्च मध्ये। तर सध्या त्याच्या सराव परीक्षा चालू आहे, ठीक आहे। तर मग आपण म्हणजे एक पालक म्हणून फक्त त्याच्या सरावचे जे काही मार्क्स येत आहेत त्याच्यावरतीच त्याला फक्त अनालिसिस करायला पाहिजे का, आपण पालक म्हणून त्याच्यामध्ये काही आपण त्याच्यामध्ये काही त्याच्याला कोऑर्डिनेट करू शकतो का, हा एक थोडासा मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा वाटतोय। आता सराव प्रश्नपत्रिका ज्या मुलगा तुम्हाला सोडवतोय चांगली गोष्ट आहे, पण ह्या प्रश्नपत्रिका तो मुलगा सोडवतो कशा, तर उभ्या सोडवतो, म्हणजे 2 तासामध्ये तो प्रश्नपत्रिका सोडवतो। तर तसं न करता तुम्ही एक काम करा, एका वेळेला 5 प्रश्नपत्रिका ठेवा, भूमितीची असेल किंवा बीजगणिताची असेल, आणि त्यातला प्रत्येकातला पहिला प्रश्न त्याला सोडवू द्या। त्याला टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, नुसतं त्याला किती येतं हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या वेळेत तो कशा पद्धतीने तो मांडतोय विषय ते जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे पहिला प्रश्न तुम्ही जर बघितलात तर पहिल्या प्रश्नामध्ये त्याला 5च गणितं करायची आहेत, तर प्रत्येक गणिताला 2 मिनिटं पकडली तर पहिला प्रश्न जो आहे तो त्याचा 10 मिनिटात व्हायला हवा। दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याला 4 गणितं करायची आहेत, 5 मिनिटं पकडली तर 4 5 20 मिनिटात दुसरा प्रश्न व्हायला पाहिजे। तसंच तिसरा प्रश्न 15 मिनिटात, चौथा प्रश्न 30 आणि 5वा प्रश्न 30 मिनिटात, म्हणजे 1 तास 45 मिनिटात त्यांनी पेपर पूर्ण केला पाहिजे। आणि पुढची जी 15 मिनिटं आहेत त्यात त्यांनी तो पेपर तपासला पाहिजे, कारण ती 15 मिनिटं त्याला सांगतील की तू गणित बरोबर सोडवलंयस,
तो टाळा करून बघितलायस का, किंवा एकका बरोबर लिहिली आहेस का, आकृती काढलीस, नावं दिली आहेस का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शेवटच्या 15 मिनिटात त्याला जमल्या पाहिजेत. असं 2 तासाचं शेड्यूल बसवण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्ही आता म्हणालात की प्रश्नांनुसार फोकस करायला पाहिजे, किती वेळ आपण खर्च करतोय अर्थात त्यानुसार. आता जसं ते म्हणाले की काही दिवस मोजकेच हातात राहिले, पेपर्स सोडवणं, जुने पेपर्स सोडवणं हा तर एक पर्याय झाला, पण अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या या दिवसात आपण करायला हव्यात? मुख्य म्हणजे कसं आहे की या दिवसांमध्ये सोडवलेली उदाहरणं जी आहेत पुस्तकातली ती मुलं कधीच सोडवत नाही, तर ती त्यांनी सोडवली पाहिजेत. की जी गणितं सोडवलेली आहेत पुस्तकातली ती परत परत करणं, किंवा एक दिवस भूमितीतलं पहिलं प्रकरण घेतलं तर तू तर दुसऱ्या दिवशी बीजगणितातलं पहिलं प्रकरण, आणि 6 प्रकरणं बीजगणितामध्ये आणि 6 प्रकरणं भूमितीमध्ये. तर त्या प्रकारे त्यांनी शेड्यूल तयार करून त्याप्रमाणे टाइम टेबल बनवून त्याप्रमाणे ती प्रकरणातली गणितं सोडवली पाहिजेत. ती सोडवलेली गणितं असल्यामुळे मुलं तिकडेच ती टॅली करू शकतात. आणि SSC बोर्डामध्ये तुम्ही जर बघाल तर जी काही गणितं येतात ती सगळी पाठ्यपुस्तकातली असतात. त्यामुळे उगाच बाहेरची गणितं तुम्ही सोडवायला जाऊ नका. तर त्यातली जी गणितं पुस्तकातली ती आपल्याला सगळी जमतायत का, शिवाय जी शेवटी आहेत म्हणजे उच्च पातळीचे जे प्रश्न हॉट्स ज्याला म्हणतो, तर तीही सगळी गणितं सोडून बघा, कारण ती बऱ्याच वेळेला विचारली जातात. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अहमदनगरहून रमेश दातीर आपल्याला कॉल करतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. मी रमेश दातीर बोलतोय, वाघोली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगरहून. तर मॅडम मला असं विचारायचं होतं की माझी पुतणी स्नेहल 10वीला आहे, तर जर गणिताचा जो अभ्यास आहे म्हणजे जास्तीत जास्त एकाग्र मन होणं आणि तो जास्तीत जास्त ग्रास्पिंग पॉवरनं आकलन करता येणं, याच्यासाठी वेळ असा कोणता म्हणजे चांगला राहील? म्हणजे सकाळचा की पहाट? पूर्वी म्हणायची पहाट उठलं तर जास्त लक्षात राहतं. सगळ्यांना पडणारा मला वाटतं हा प्रश्न आहे की चांगला वेळ कुठला अभ्यास करायला. सगळ्यात उत्तम वेळ सकाळचा सर, कारण कसं आहे सकाळी आपला जो मेंदू असतो की नाही तो फ्रेश असतो. जशी एखादी पिशवी असते ती पूर्ण भरली वरपर्यंत, तर त्यात एखादी वस्तू टाकली तर ती बसणार नाही, पडत खाली. तसं रात्रीचं आपल्या मेंदूचं स्थिती झालेली असते, ती पूर्ण आपली जी मेंदूची पिशवी आहे ती पूर्ण भरलेली असते. त्यामुळे रात्री कधी अभ्यास करायचा नाही. सकाळी जेव्हा तो मुलगा उठतो तर फ्रेश असतो, ती पिशवी रिकामी असते, आणि त्यामुळे जे काही ती करेल ते सगळं त्यात रेकॉर्ड होत जाईल. आणि त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेला सगळ्यात चांगला वेळ आहे, त्यावेळेला तिला बसवा. सूत्र जी आहेत त्याचे चार्ट तयार करा, ते चार्ट घरामध्ये लावा आणि ते सतत तिला बघू देत. प्रमेय रोज एक तिला करू देत, किंवा जे काही आकृत्या आहेत भौमितिक रचना त्या तिला रोज एक एक करू देत. असं तिने रेग्युलर जर टाइम टेबल बनवलं तर तिला ते नक्की चांगलं जमू शकणार आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. सिल्लोडहून फोन आलाय. मयुरी सपकाळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. त्यांचा आवाज कट होतोय, आपल्याला प्रश्न येत नाही. पण जसं तुम्ही सांगितलं की काही गोष्टी जर लक्षात ठेवायच्या असतील तर छोट्या छोट्या टिप्स आपल्याला छोट्या छोट्या युक्त्या वापरता येतील. जसं तुम्ही सांगितलं की फॉर्म्युले लिहा, त्याचे चार्ट करा आणि तो डोळ्यासमोर राहू दे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या खरं तर पुस्तकात बघताना आपल्याला वाटतं की हे खूप क्लिष्ट आहे, पण त्या सहजपणे लक्षात ठेवता येऊ शकतील? अशा काही ट्रिक्स आहेत का? बऱ्याच ट्रिक्स आहेत त्याच्या. आपल्याकडे मोबाईल फोन्स तर प्रत्येकाकडे आलेले, स्मार्टफोन्स आहेत प्रत्येकाकडे. तर ते स्मार्टफोनचा वापर करा ना, त्यातले जे फॉर्म्युले त्यांचे फोटो काढा आणि ते सारखे बघा, कारण मुलाली मोबाईल जास्त हाताळत आहेत, तर ते तुम्ही बघा. किंवा त्यातली जी प्रमेय आहेत त्यांचे फोटो काढून ते सारखं बघा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातले जे गुणधर्म आहेत तर त्यातल्या जे ट्रिक्स आहेत त्या बघा. उदाहरणार्थ त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा गुणधर्म, तर त्यामध्ये मुलं बऱ्याच वेळेला तो त्रिकोण जो आहे समजा ती एक झोपडी आहे आणि त्याचे जे बाजू आहेत ते वरतं छप्पर आहे आणि खालच्या बाजूत ते जमीन आहे, तर छप्पर भागिले जमीन, छप्पर भागिले जमीन, अशी काहीतरी स्टोरी बनवा. म्हणजे गुणधर्मांच्या स्टोऱ्या तुम्ही बनवल्यात, किंवा अपोलोनियसचा प्रमेय आहे तर तो एक गणपती आहे, तो त्रिकोण म्हणजे, आणि मधली मध्यका म्हणजे एक सोंड आहे, असं काहीतरी तुम्ही स्टोरी बनवलं तर ती इंटरेस्टिंग वाटेल. आणि जर त्रिकोण म्हटलं, चौकोन म्हटलं की त्याची मध्यका आणि हे तर मग बापरे, मग वाट लागली. त्यामुळे मुलं त्याचा भयंकर धसका घेतात. तर कुठेतरी आपल्या व्यवहारातल्या भाषेशी ते आपण जर जुळतं मिळतं घेतलं तर ते मुलांना फार इंटरेस्टिंग वाटतं. सर, तुम्ही गणितासारखा गणित हा विषय जो खूप कठीण मानला जातो तो खूप इंटरेस्टिंग करून सांगताय. तुम्हाला सुद्धा याविषयी काही प्रश्न असतील, 10वीच्या गणिताची तयारी कशी करायची आता पुढच्या काही दिवसात हे जर विचारायचं असेल तर जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022-6689-9263. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. 10वीच्या परीक्षेसाठी गणिताचा अभ्यास कसा करायचा शेवटच्या दिवसात याविषयी आपण बोलतोय. सर, पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. कोल्हापूरहून ऋषिकेश पाटील आपल्याला फोन करतायत. नमस्कार, प्रश्न विचारा.
हॅलो सर, मी ऋषिकेश शेळके बोलतोय. हा बोल. सर कसं आहे, मी अभ्यास करतोय आता 10th स्टँडर्डच्या एक्झामसाठी, पण खरं जेव्हा एक्झाम देतो ना तेव्हा मी ब्लँक होतो. मग त्यासाठी मी काय करू? चांगला प्रश्न विचारलास. बऱ्याच मुलांना हा प्रश्न आहे की त्या एक्झामच्या वेळेला ती मुलं ब्लँक होतात. तर जेव्हा असं ब्लँक आपण होतो त्यामागचं कारण पहिलं शोधून काढायला हवं की जेव्हा आपली परीक्षा असते तेव्हा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. उदाहरणार्थ टी व्ही बघतात बऱ्याच वेळेला मुलं, की आपण मोबाईलवर बोलतो किंवा इतरांशी काहीतरी आपण इतर गप्पा मारतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या मेंदूमध्ये त्या गोष्टी रेकॉर्ड होतात आणि जो मॅटर आहे, जो कंटेंट आहे पेपरचा किंवा त्या विषयाचा, तो रेकॉर्ड होत नाही. आणि जेव्हा आपण पेपरला बसतो तेव्हा आपण शांत असतो, तेव्हा आपल्याला तो कंटेंट न आठवतात त्या ज्या गोष्टी झाल्यात आदल्या दिवशी त्या आठवायला लागतात आणि आपण ब्लँक होतो. त्यामुळे ही काळजी घे की ज्या दिवशी पेपरमध्ये आहे दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी दुसरं काही करू नकोस. फक्त घरातल्या ज्या गोष्टी असतील तेवढ्या आणि फक्त आपला अभ्यास, आणि तो शांतपणे कर. आणि शक्य झालं तर 5 मिनिटं ध्यान कर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. हे केल्यानंतर मन शांत होईल आणि मन जेव्हा शांत होईल तेव्हा एकाग्रता येईल आणि एकाग्रता आल्यानंतर तू उत्तम प्रकारे कॉन्सन्ट्रेट करू शकशील. पण समजा जसं तू म्हणाला की ब्लँक व्हायला होतं, त्याला समजा झालं असं परत कधी, तर काय करायचं? स्वतःला पुन्हा ट्रॅकवरती कसं आणायचं? कारण त्या क्षणाला प्रत्येक मिनिट महत्वाचं असतं. अगदी बरोबर आहे. अशा वेळेला जर तुमचा तू ब्लँक झालास, परीक्षेच्या वेळेला ऐन वेळेला ब्लँक झालास, तेव्हा डोळे मिटून शांत बस 1 मिनिटं आणि दीर्घ श्वास घे आणि तू काय केलंयस अभ्यास तो रिकॅप करण्याचा प्रयत्न कर. कारण आपली मेमरी थोडीशी पिक्टोग्राफिक असते. पिक्टोग्राफी म्हणजे चित्र स्वरूप असते. तर त्यामुळे तो आठवण्याचा प्रयत्न कर. तुझं पुस्तक, तुझी वही किंवा तू जिकडे नोट्स लिहित ते सगळं आठवण्याचा प्रयत्न कर आणि मग तुला बरोबर हळूहळू तो आठवायला लागेल आणि मग तुझा ब्लँकनेस जो आहे तो दूर होईल. सर पुढचा फोन घेऊया. श्रीनगरहून आपल्याला आकांक्षांचा फोन आलाय. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार, मी आकांक्षा बोलते. मला डाऊट आहे की प्रूफ दॅटचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये काय काय लिहिणं जरुरी असतं? काय म्हणते ती? प्रूफ द्यायचे जे प्रश्न असतात त्याच्यात काय काय लिहिणं गरजेचं? आता प्रूफचा जो प्रश्न आहे भूमितीमधला, त्यात सगळ्यात पहिल्यांदा आकृती काढायची. आकृती अत्यंत मस्ट आहे. आणि लक्षात ठेवा एक गोष्ट की आकृती ही जी काढाल ती एक्स्ट्रा डार्क पेन्सिलने काढा. त्यासाठी साधी पेन्सिल HB वापरू नका. आणि अजून एक सांगून ठेवतो, विज्ञानातल्या आणि भूगोलातल्या आकृत्या 2B पेन्सिलने काढा. 2B चित्रकलावाले हे पेन्सिल 2B, 4B, 6B अशा पेन्सिली वापरतात, तर ती 2B पेन्सिल वापरा. असो, आता जो ह्याचा प्रश्न आहे तुझा प्रूफचा, तर प्रूफमध्ये पहिल्यांदा आकृती काढायची. त्याने म्हटल्याप्रमाणे आकृतीवरून पक्ष असेल ते लिहायचं आणि काय विचारलं आहे तर ते साध्य ते लिहायचं आणि असेल तर रचना, आणि त्या रचनेच्या अनुषंगाने पुढे सिद्धता येईल. पण हे करताना जे गुणधर्म आहेत ते तुला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणामध्ये जे गुणधर्म आहेत ते तू नीट बघ, त्यातले प्रमेय बघ आणि कशा प्रकारे ते गुणधर्म वापरलेले आहेत त्याचा नीट अभ्यास कर, म्हणजे झालं. प्रियांका पाटील आपल्याला पुढे प्रश्न विचारतात. प्रियांकाचा फोन कट झालेला आहे, पण खूप फोन येतात सर आपल्याला. अजूनही तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर प्रश्न विचारा. वैभवी आपल्याला फोन करतायत कल्याणहून. नमस्कार वैभवी. वैभवी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो. हा वैभवी. हा केलाय. विचार प्रश्न. मला भूमितीचे प्रमेय जरा कठीण जातात, ते कसे सोडवायचे? प्रमेय कठीण. तोच परत प्रश्न. वैभवी, कसं आहे की प्रमेय हा जो प्रकार आहे तो पाठ करायचा नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी तो एक काम कर, त्याचा सराव करायचा, आपल्याला ते तयार करायचं प्रमेय. त्याला प्रिपेअर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. एक स्वतंत्र वही कर, त्यात सगळी प्रमेय लिहून काढ व्यवस्थित तुझ्या हस्ताक्षरामध्ये आणि रोज एक प्रमेय करायचं दिवसाला सकाळी उठल्यानंतर. हे प्रमेय करताना आत्ता तर सांगितलं तोच प्रकार की प्रमेयाचं जे वाक्य आहे त्याला विधान म्हणतो. 6 पायऱ्या एकूण आहेत त्यामध्ये. पहिलं विधान आहे. विधानावरून आपल्याला आकृती काढता आली पाहिजे. आकृतीचं वर्णन म्हणजे पक्ष, काय विचारलंय ते साध्य, असेल तर रचना, याला 1.5 मार्क ठेवलाय SSC बोर्डाने आणि सिद्धतेला पुढचे 2.5 मार्क आहेत. तर त्या पद्धतीने तू बघशील तर तुला ते प्रमेय येऊ शकेल. आणि प्रमेय लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेव, आकृती अत्यंत महत्त्वाची. तू जर सगळं प्रमेय लिहिलंस आणि आकृती काढलीच नाहीस, कारण बऱ्याच वेळेला मुलं असं करतात, पाठ करतात, तर त्याला 0 मार्क ठेवला SSCने. त्यामुळे आकृती अत्यंत मस्ट आहे प्रमेयामध्ये. त्यामुळे ती नीट काढायचे आणि गुणधर्मानुरूप प्रमेय बघायचे आहेत. सर एक ब्रेक घ्यायला आपल्याला लागणार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे. फोन करा आणि प्रश्न विचारा. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.
पुन्हा एकदा स्वागत. गणिताविषयी आज आपण बोलतोय. सर, जसं आपण पुन्हा म्हणतो की अगदी मोजके दिवस हातात राहिलेत होय. आणि आतापर्यंत सगळा पोर्शन सोडवून झालेला असतो, माहिती असतं सगळं, पण अनेक टॉपिक्स असे असतात की जे कठीण वाटतात असतात, कॉन्फिडन्स नसतो आणि कदाचित असं बॅक ऑफ द माइंड ठरवलेलं असतं की हे ऑप्शनला टाकायचं. बरोबर. तर एकूणच गणिताविषयी, बीजगणित, भूमिती, काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत का की ज्या मार्क मिळवायला किंवा लक्षात ठेवायला मदत करतील? हो, आहेत ना, बऱ्याच टिप्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गणिताबद्दल आपण विचार करताना काही गोष्टी नीट लक्षात ठेवायला हव्यात. गणित असं म्हणणार नाही, एज्युकेशन इज नथिंग बट अ कॉमन सेन्स. कॉमन सेन्स आहे. आता उदाहरणार्थ रेषीय समीकरण आहेत किंवा वर्ग समीकरण आहे, संभाव्यता आहे, त्यातली जी शाब्दिक गणित आहेत, तर त्यामध्ये ऋण उत्तर येतं कामा नये. कारण ते काय रुपये पैसे आहेत किंवा लांबी आहे, रुंदी आहे, म्हणजे मुलाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा एक मजेशीर किस्सा आहे की बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, आईचं वय आणि मुलीचं वय असेल तर आईचं वय 10 वर्ष काढतात आणि मुलीचं वय 30 वर्ष काढतात. म्हणजे इथे पण कॉमन सेन्स ठेवायला पाहिजे. कळलं ना? म्हणजे एखादा SSC बोर्डात एका मुलाने असं केलं होतं की मुलाचं वय 20 वर्ष आणि वडिलांचं वय 21 वर्ष. असं कधी असत नाही ना. म्हणजे कॉमन सेन्सवर तुम्ही ती गोष्ट घासून बघा की बरोबर आहे का, पटते का, वास्तव त्याला पटते का, नाही तर म्हणजे माझं काहीतरी चुकलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट वर्ग समीकरण हा प्रकार आहे ज्यामध्ये सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं आहे. तर त्यामध्ये बी वर्ग वजा 4AC हा जो काही प्रकार आहे, त्याला म्हणजे आम्ही निश्चयक म्हणतो, तर ते जे आहे तर ते त्याला 1 मार्क ठेवला बोर्डाने आणि मुलं ते कधीच सोडवत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला जर पुढे उत्तर चुकलं तर तो 1 मार्क त्यांचा विनाकारण जातो आणि ते मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तसं सांख्यिकी आहे, त्यात वृत्तालेख हा प्रकार आहे. हा कधीच आलेख कागदावर काढायचा नाही, पण मुलं काढतात. कारण भूगोलात त्यांना आलेख कागदावर तो काढायचा आहे, त्यामुळे इथे पण तो काढतात. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की जर एखादा कोण त्यातला 180 पेक्षा मोठा असेल, म्हणजे 210 मापाचा कोण असेल, 210 अंशाचा, तर तो कसा काढायचा, तिकडे मुलं चुकतात. तर माझं असं सांगणं आहे, त्याला अशी ट्रिक वापरा, तो कोण सोडूनच द्या, बाकीचे सगळे कोण काढून घ्या ना, की जो उरलेला जो कोण आहे तो 210 असणारच, कारण वर्तुळ 360 मापांचं असतं. त्यामुळे आपोआपच तो कोण येणारच न काढल्याशिवाय. म्हणजे हे नीट लक्षात घ्यायला हवं. तिसरी गोष्ट अशी की रफ काम जे आहे ते मुलांनी मागे करू नये पानाच्या. तर उजवीकडे पानाच्या म्हणजे जेव्हा गणित सोडवतात मुलं त्यावेळेला उजवीकडे समास आखावा 3 सेंटीमीटर जाडीचा आणि तिथे रफ काम पेन्सिलनी करावं. म्हणजे जर परीक्षकाला उद्या बघायचं असेल तर ते समोरासमोर आमने सामने त्याला तो बघू शकतो आणि मग त्याला वाटलं की ठीक आहे याची आकडेमोड चुकली आहे पण याला संकल्पना समजली आहे तर मग तो मार्क देऊ शकतो. म्हणजे रफ काम हे जे आहे ते बाजूला केलेलं जास्त चांगलं. म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात. अगदी शेवटची काही सेकंद राहिलेली आहेत आपल्याकडे. सगळ्यात धडधड वाढवणारा दिवस असतो तो पेपरच्या आदला दिवस. त्या दिवशी नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे धडधड वाढवण्याची गोष्ट आहे की आपली प्रकृती बरी चांगली असली पाहिजे. कळलं ना? प्रकृती ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपली तब्येत चांगली असेल तर आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या करू शकतो. मी स्वतः जिम मध्ये जातो. माझे इन्स्ट्रक्टर राजन देवरुखकर म्हणून आहेत, मालाडच आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अभ्यासापेक्षा प्रकृती सगळ्यात जास्त महत्वाची आणि ती तुम्ही चांगली ठेवली तर तुम्ही उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकता. तर गणिताच्या आदल्या दिवशीचा जो वेळ आहे त्यावेळेला तुम्ही शांत पहिल्यांदा बसा, प्रत्येक प्रकरण बघा आणि प्रत्येक प्रकरणावर कशी गणितं गेलीत ती बघा. जी येणार नाही तेवढीच गणितं फक्त सोडवा आणि तेवढीच फक्त बघा. आणि शेवटच्या दिवशी जो सकाळी एखादा पेपर तुम्ही सोडून बघा, तो तुम्हीच तपासा, तुम्ही त्याला मार्क द्या आणि तो तुम्ही त्याला मार्क दिल्यानंतर त्यात तुम्हाला काही तुम्ही चुकलंय का मग ती गणितं परत करून बघा तुम्ही. आणि जवळजवळ एक सकाळी 10-10:30 वाजता मग तुम्हाला 10:30 वाजता ते आतमध्ये घेणार, तेव्हा तुम्ही घरातून लवकर निघा की जेणेकरून तुम्ही तिकडे पोहोचू शकाल. नंतर मुलं बऱ्याच वेळेला घाईघाईत पोहोचतात. म्हणजे शेवटच्या क्षणी वर्गात पोहोचताना आपण अगदी शांत मनस्थितीत आणि कॉन्फिडेंटली जाणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं. आज आपण खूप मोठा विषय आहे, अर्ध्या तासात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजूनही काही गोष्टी राहिलेल्या आहेत. पण तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूयात टॉक टाइम मध्ये. पहा फक्त IBN लोकमत.